नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीमध्ये अवघ्या 5 मिनिटात झटपट अशी शिमला मिरची कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। आपल्याला नेहमी भाजी काय करावी हे सुचत नाही, प्रश्न पडतो रोज टिफिनला काय बनवू। तर आज मी आपल्याला 5 मिनिटात बनणारी शिमला मिरची कोबीची भाजी दाखवणार आहे। त्यासाठी जास्त काही वापरायची सुद्धा गरज नाही। तर आता कशी बनवायची ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी कोबी घेतलेला आहे कापून आणि शिमला मिरची सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे। तर आता ही आपली भाजी कशी बनवायची ते बघूयात। तर आता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवले, तेल गरम झाल्यानंतर राई जिरं घालून घेतलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, लसूण 7-8 पाकळ्या चांगले ठेचून घातलेले, चांगले परतून घ्यायचे। लसूण थोडी लाल करायचे, कारण इथे आपण कांदा वगैरे कशाचाही वापर करणार नाही आहोत। ही आपली एकदम झटपट अशी भाजी आहे। तर लसूण थोडी लालसर झाली की गॅस लो करून लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे। तर आता मसाले घातल्यानंतर आपली जी भाजी आहे कोबी आणि शिमला मिरची ते घालून घ्यायचं आहे आपल्याला। घालून घेतल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं लगेच, म्हणजे आपले मसाले करपले जात नाहीत। आणि मसाले घालताना गॅस स्लो ठेवायचा, म्हणजे आपला मसाला अजिबात करपत नाही, रंग जसाच्या तसाच राहतो। तर आता इथे परतून घेतलेला आहे। त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात। तर मीठ घालून घेतलेलं आहे, पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचे स्लो गॅसवर। तर 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। तर मी झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे लगेच भाजी आपली शिजली जाते। तर आता इथे 2 मिनिटं झालेली आहेत, भाजीसुद्धा बघा आपली तयार झालेली आहे आणि मस्त अशी भाजी आपली तयार आहे। तर इथे आपण एक पाहिजे तर चेक करून बघूयात। तर आपला शिमला मिरची अगदी सहजपणे तुटला गेला आहे, याचा अर्थ आपली भाजी तयार आहे। अगदी झटपट अशी 5 मिनिटात भाजी आपली झालेली आहे। जास्त काहीही न वापरता, कांद्याचा वगैरे कसलाही वापर न करता मस्त अशी चमचमीत भाजी तयार आहे, जी झटपट होते, जिला बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही। सकाळी घाई गडबडीच्या वेळेत आपण ही भाजी बनवू शकतो टिफिनला देण्यासाठी, म्हणजे आपल्याला जास्त मेहनतसुद्धा घ्यायला लागत नाही त्याच्यासाठी। तर मस्तपैकी अशी आपली शिमला मिरची कोबीची भाजी तयार आहे, जी आपण पटकन बनवून टिफिनलासुद्धा नेऊ शकतो। तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला भाजीचा हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।